हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण 2 अंकी संख्येचा लहान मोठेपणा याच्यावरील सराव प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, पहिला प्रश्न काय आहे? 65 चौकट 23 या संख्येतील लहान संख्या शोधा. लहान संख्या कशी शोधायची? तर काय सांगितले आपण, ज्या ठिकाणी दशक स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी, ज्या ठिकाणी दशक स्थानचा अंक लहान ती संख्या लहान. मग दशक स्थानी इथं 6 आहे आणि इथं किती आहे? 2. मग 6 मोठं का 2 मोठं? तर 6 मोठं. मग लहान संख्या कोणती झाली? 23. मग कोणतं चिन्ह येईल? 1 नंबरचं चिन्ह येईल, कारण आपल्याला काय सांगितलं? लहान संख्या शोधायला सांगितले. लहान संख्या म्हणजे लहान संख्येकडे लहान टोक आणि मोठ्या संख्येकडे 2 टोक. 94 चौकट 94 या संख्येचा लहान मोठेपणा लिहा. मग आपण नियमानुसार काय म्हणतो? दशक स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी आणि दशक स्थानचा अंक लहान ती संख्या लहान. मग इथं काय दिलंय? 94. दोन्हीही समान अंक आहेत, म्हणून काय ह्या कोणत्या येणार? समान संख्या येणार, कारण ह्याच्यापेक्षा ही मोठीही नाही आणि ह्याच्यापेक्षा ही लहानही नाही, म्हणून 94 ही समान संख्या येणार. पर्याय क्रमांक 1 बरोबर. 45 चौकट 05 या संख्येतील मोठी संख्या शोधा. आपण काय सांगितले? मोठी संख्या शोधण्यासाठी दशक स्थानचा अंक पाहायचा. तर दशक स्थानी 4 आणि दशक स्थानी 0 आहे. मग मोठी संख्या कोणती? 0पेक्षा 4 मोठा आहे, म्हणून कोणती येईल? 45. पर्याय क्रमांक 4. कारण मोठ्या संख्येकडे आपण 2 टोके करतो आणि लहान संख्येकडे आपण 1 टोक करतो. 76 चौकट 3 या संख्येतील लहान संख्या शोधा. लहान संख्या सांगितली. आता एका साईडला 76 आहे आणि एका साईडला 3 आहे. मग 76 मोठं का 3 मोठं? त्यापेक्षा ही 2 अंकी संख्या आहे आणि ही 1 अंकी संख्या. मग कोणती मोठी येईल? 76 मोठी येईल. लहान संख्या 3 येईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर. पर्याय क्रमांक 2 बरोबर. कारण आपल्याला लहान संख्येकडे 1 टोक करते तर मोठ्या संख्येकडे 2 टोकं करते. पर्याय क्रमांक 3 बरोबर नाही, 2 बरोबर आहे. 12 चौकट 22 या संख्येतील लहान संख्या शोधा. लहान संख्या शोधायला सांगितले. 1 मोठं का 2 मोठं? दशक स्थानचा अंक कोणता मोठा आहे? 2. 22. एकक स्थानचे दोन्ही अंक समान आहेत, मग दशक स्थानचा कोणता अंक मोठा आहे? 22. मग मोठी संख्या कोणती आहे? 22. पर्याय क्रमांक 1. 33 चौकट 34 या संख्येतील मोठी संख्या शोधा. आता इथं बघा 33 आणि 34 आहे. एकक स्थानी 3 3, एकक स्थानी 4 आणि 3 आहे, दशक स्थानी 3 3 आहे. मग नियमानुसार दशक स्थानचे अंक समान आहे, दोन्ही पण अंक समान आहेत. मग एकक स्थानचा अंक बघायचा. एकक स्थानचा अंक पाहिल्यानंतर जो अंक मोठा ती संख्या मोठी. मग दशक स्थानी 3 3 समान, म्हणून एकक स्थानचा 3 आणि 4 मोठं येतो, म्हणून मोठी संख्या कोणती येते? 34. पर्याय क्रमांक 1. 52 चौकट 25 या संख्येतील लहान संख्या शोधा. 52 आणि 25 लहान संख्या शोधायचे. दशक स्थानी 5 आहे, इथं दशक स्थानी 2 आहे. लहान कोणता आहे? 2. मग लहान संख्या शोधायची आहे म्हटल्यावर 52कडे 2 टोकं आणि 25कडे 1 टोक. पर्याय क्रमांक 4. आता सरावासाठी प्रश्न बघा. 89 चौकट 84 या संख्येतील लहान संख्या शोधा. 15 चौकट 15 या संख्येतील लहान मोठेपणा शोधा. 68 चौकट 38 या संख्येतील मोठी संख्या शोधा. 92 चौकट 90 या संख्येतील लहान संख्या शोधा आणि 25 चौकट 22 या संख्येतील मोठी संख्या शोधा. थँक्यू.